नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाळमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मिसळपाव। मिसळपाव बनवण्यासाठी मी इथे मटकी एक रात्रभर भिजू टाकलेली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच ती मटकी एका कापडामध्ये बांधून ठेवली होती। ती सुद्धा मटकी मी एक दिवस कापडामध्ये बांधून ठेवलेली होती। तर तुम्ही बघू शकता आपल्या मटकीला मस्तपैकी अशा मोड आलेली आहे आपली मटकी। चला तर आता आपण मिसळपाव बनवायला सुरुवात करूया। मिसळपाव बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये पूर्ण मटकी टाकलेली आहे आणि ही कढई मी आता गॅसवरती ठेवून देणार आहे। तर आता या मटकीमध्ये मी एक ग्लास भरून पाणी टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेणार आहे। थोडंसं मीठ म्हणजे मी इथे 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि एक गुठलं तेल टाकून घेणार आहे। तर आता हे मी मस्तपैकी फिरून घेणार आहे अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही मटकी मी 10 मिनिट मंद आचेवर उकळून घेणार आहे। मिसळपावमध्ये टाकण्यासाठी मी हा मसाला तयार केलेला आहे। तुम्ही बघू शकता मी इथे थोडेसे तांदूळ भाजलेले आहे, कांदा भाजलेला आहे आणि खोबरं भाजलेलं आहे। तर चला आता याची मी प्युरी करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता 10 मिनिट झालेले आहे आणि मस्तपैकी आपली मटकी शिजलेली आहे। चला तर मग आता आपण मिसळपावची मटकी बनवायला सुरुवात करूया। इथे आपलं तेल मस्तपैकी तापलेलं आहे व मी यामध्ये 3 ते 4 तेजपत्ते टाकून घेणार आहे आणि लगेच 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे। एक मोठ्या साईजचा चिरलेला कांदा आणि चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घेणार आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या मी, ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा लाल झालेला आहे व यामध्ये मी 1.5 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे व यामध्ये एक टमाटर टाकून घेतलेला आहे व आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे, 1 चम्मच धनेपूड टाकून घेणार आहे आणि 3 चम्मच तिखट टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच मसाला टाकून घेणार आहे। हे मी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे आणि आता यामध्ये जे मी प्युरी काढलेली होती ती सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। बारीक अशी प्युरी काढून घेतलेली आहे मी। आणि मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकून घेतलेलं आहे मी
व हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आणि 5 मिनिट झाकून मसाला शिजू देणार आहे। इथे आपल्या मसाल्याला 5 मिनिट झालेले आहे व तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्तपैकी शिजलेला आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे। व आता यामध्ये मी शिजवलेली मटकी टाकून घेणार आहे। अशा प्रकारे मी मटकी टाकून घेणार आहे। अशा प्रकारे मी पूर्ण मटकी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। व आता ही मटकी मी 2 मिनिट मसाल्यामध्ये शिजू देणार आहे आणि नंतर पाणी टाकून घेणार आहे। 2 मिनिट झालेले आहे व आता मी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकता। तर मी आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आता मी 10 मिनिट शिजू देणार आहे। 10 मिनिट झालेले आहे आपल्या मटकीला। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा कड आलेला आहे। आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपली मटकी तयार झालेली आहे। चला तर या मग मिसळ पाव खायला। विदर्भाचा खादाडमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।